नमस्कार. आपल्यासोबत आहेत शरद पोंक्षे सर. पुरुष हे नाटक जे परत आता रंगभूमीवर आलंय, तर त्याचे प्रोड्युसर, त्याचे लीड अभिनेता आणि पुरुष हे पात्र करणारे शरद पोंक्षे सर आपल्याबरोबर आहेत. तर जाणून घेऊया थोडं नाटकाबद्दल सर. नमस्कार आणि मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिले सर, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड छान आहे एकदम. माझा मूड कायम छान असतो. माझ्यामुळं अनेकांचे मूड जात असतील कदाचित. तर सर, सुरुवात करूया जयवंत दळवींचं आता जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये त्यांचं एक नाटक करावं अशी आमच्या मनामध्ये इच्छा होती. पण मग असं नाटक असावं ते की काळानुरूप असावं. तो विषय कालबाह्य झालेला नसावा, अनुरूप असावा. मग त्यांची सगळी नाटकं शोधायला लागल्यावर 2 नाटकं आमच्या हाताशी लागली जी कधीच कालबाह्य होऊ शकत नाहीत. एक पुरुष आणि दुसरं कालचक्र. त्यातलं पुरुष करायचं आम्ही ठरवलं आणि सगळी टीम आम्हाला हवी तशी बरोबर मिळाली. कारण फार महत्वाची पात्र आहेत सगळी. त्या काळामध्ये हे खूप गाजलेलं नाटक. 7 ते 8 वर्ष हे नाटक चाललं होतं तेव्हा. साधारण 1982 ते 89-90 पर्यंत बरोबर असं चाललं होतं ते. तर त्यामुळे फार मोठी जबाबदारी होती आणि मग ते सगळं जुळून आलं छान. राजन तामाणे दिग्दर्शन केलं त्याचं आणि अविनाश नारकरांसारखा एक अतिशय समर्थ नट चंद्रकांत गोखलेंच्या भूमिकेमध्ये आम्हाला मिळाले. अनुपमा, स्पृहा जोशीचं पात्र फार महत्वाचं होतं. ते रीमाताईंनी केलेला रोल, मी नाना पाटेकरांनी केलेली भूमिका करतोय गुलाबराव. आणि आता खूप छान प्रयोग रंगलेत. आम्ही याचे 50च प्रयोग आधी करायचे डिक्लेअर केलेलं होतं, पण लोकांच्या आग्रहामुळं आता आम्ही 50ची हे काढून संपूर्ण हे वर्षभर आम्ही त्यांचं जे वर्ष आहे दळवींचं जन्मशताब्दी वर्ष, तर आम्ही 2025 पूर्ण शेवटापर्यंत हे नाटक करणार आहोत. खूप चांगलं. सर, 1980 मध्ये साधारण हे नाटक पहिल्यांदा आलं होतं. थोडं पेट्रियार्चीला घेऊन हे नाटक लिहिलेलं आहे, पुरुष प्रधान संस्कृती. तर आज 1980, आज 2024 मध्ये आपण आलोय. तर त्या पर्स्पेक्टिव्हनी आपण काही बदल केला आहे या नाटकामध्ये? नाही, समाज परिस्थिती आज पण तशीच आहे असं? हो, संपूर्ण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की परिस्थिती बदलली नाही. ती बदलायला हवी होती, पण ती बदललेली नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात काही बदल केलेला नाही. जुन्या नाटकातले कुठलेही संदर्भ आम्ही बदललेले नाहीत, काहीच बदललेलं नाही. पण मग काही असे अपडेट्स, जसं आपण म्हणतो फोन अपडेट होतो प्रत्येक गोष्ट, तर काही काळानुसार काही गोष्टी बदलल्या आहेत का? हे नाटक आहे, लोकांना माहिती आहे हे नाटक जुनं नाटक आहे. त्यामुळे ते डोक्यात ठेवूनच येतात की 80च्या दशकातलं नाटक आहे, ज्या वेळेला मोबाईल नव्हता. त्यामुळे या नाटकात मोबाईल नाही. अच्छा. उगाच फालतू काहीतरी बदलायचं आणि अक्कल लढवायची स्वतःची आणि त्यांच्या ताजमहालाला आपल्या विटा लावायच्या, असले काहीतरी फालतू प्रकार आम्ही अजिबात केले नाहीत, करणारही नाही. जे सगळं आहे तसंच्या तसं नाटक आम्ही सादर करतो. नाटक जनरली असं म्हणतात की इट इज समाज जे आहे त्याचं एक प्रतिबिंब आहे. तर आपलं एवढ्या वर्षात काही बदललं नाही, तर काय अशी एक नट म्हणून, एक प्रोड्युसर म्हणून अशी काही अपेक्षा असते का की आपण आज परत हे नाटक करतोय, परिस्थिती बदलली नाहीये तर ती कुठेतरी बदलेल, काहीतरी फरक पडेल? नाटकाने वगैरे काही परिस्थिती बदलत नाही. नाटक सिनेमामुळे बदलायचं असं जर खूप काही बदललं असतं, असलं काही होत नाही. आपण वाईट आहे ते पटकन घेतो, चांगलं घ्यायला खूप अवघड आहे सगळं. चांगल्याचं अनुकरण करायला खूप त्रास आहे सगळा. वाईट गोष्टी पात्र पटकन उचलतो. त्यामुळं नाही, फक्त पण घेतलं जातं इंडस्ट्रीवर की आरसा दाखवण्याचं काम समाजाला हे नाटक जरूर करतं. त्याच्यातून काही व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्या काही बदल झाला तर तो होऊ शकतो. एक शब्दात जे आपण पुरुष जे कॅरेक्टर करताय त्याबद्दल तुम्हाला काही कसं सांगाल तुम्ही एका शब्दात? नाही, दुर्दैवाने मी जे राजकारण्याचं पात्र करतोय, तर दुर्दैवाने राजकारण आजही तसंच आहे. त्याच्यात काही फारसा बदल झालेला नाहीये. सगळेच नसतात तसे, त्याला काही अपवाद आहेत, नो डाऊट. पण अपवादात्मक वाईट असं व्हायला होतं, ते अपवादात्मक चांगले. जसं तुम्ही बोलला, नाना पाटेकर सर जे होते त्यांनी याच्या आधी भूमिका केली होती, तर त्यांनी हे बघितलंय नवीन जे? नाही, त्यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या, पण ते इतके व्यस्त आहेत की त्यांनी अजून तरी आलेले नाही आहेत. ते जसं जुन्या संचातलं
अजून तसं नाटक बघायला कोणी नाही आलंय. आता नवीन जेव्हा हे नाटक आलंय तर असे काही लोक असतील ज्यांनी जुनंही बघितलं असेल जे आज परत हे नवीन बघतायत. अशी प्रचंड लोक येतात, खूप लोक येतात की ज्यांनी जुनं पण पाहिलेलं आहे आणि ते आम्हाला सांगतात की तुमचं नाटक इतकं सुंदर होतं की तुम्ही जुनं चित्र आमच्या डोळ्यासमोरचं पुसून टाकता आणि तुमचा स्वतःचा नवीन ठसा उमटवता. इतकं तुम्ही अप्रतिम करता, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. म्हणूनच ते शेवटी 50 आकड्यावर आम्ही न थांबता पुढे चालू ठेवूया, वर्षभर करत राहू असं ठरवलं. ओके. सो वर्षभर हे नाटक 2025 पूर्ण महाराष्ट्रभर हे चालू राहणार. आता जरा पावसाळ्यामुळे फक्त मुंबई पुण्यात होतील. ऑक्टोबर पासून पुन्हा आम्ही नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर या सगळ्या साईडला जाऊ आणि साधारण डिसेंबर एंडला आम्ही बहुतेक याचा समारोप करू. फक्त सर शेवटच्या मराठी मूडची जी एक ऑडियन्स आहे ती थोडी यंग आणि आम्ही युथ लाटतात. जसं तुम्ही नावच बघितलं, काल संजय मोने पण आम्हाला भेटले की अरे मराठी बरोबर मूड कुठे आलं, इंग्लिश कुठे आलं. तर आम्ही त्या जनरेशन बरोबर सध्या कम्युनिकेट करतोय जी पूर्ण मराठी नाही बोलत. आज जसं तुम्ही बोलले दुर्दैव आहे पण ही आज परिस्थिती आहे. तर त्या जनरेशनच्या मुलांसाठी जे आमचे युथ आहे, कारण आमची खूप इच्छा आहे की मराठी नाटक तो एक्सपिरियन्स आहे तसा एक्सपिरियन्स खूप कमी, म्हणजे तुम्ही मराठी भाषिक आहात ह्याचं हे तुम्हाला सांगतो आमच्या नाटकाला आता सध्या खूप तरुण मुलं येत आहेत आणि खूप असे प्रेक्षक आहेत जे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं नाटक त्यांनी पुरुष पाहिलं. असे खूप प्रेक्षक येत आहेत आणि तरुणांचंच नाटक आहे. आमची नायिका 24-25 वर्षाची आहे. आमचा नायक हा साधारण 26-27 वर्षाचा आहे. आमची नायिका जिची व्यथा आहे, सगळं मांडलंय तिच्या आयुष्यात काय घडतं, तर तीच 24-25 वर्षाची आहे जी भूमिका स्पृहा जोशी करते. त्यामुळे हे तरुणांचंच नाटक आहे. तरुणांनी कसं बघायला पाहिजे प्रत्येक घटनेकडं हे नक्कीच एक दृष्टिकोन मिळेल तुम्हाला. तर मराठी मूड तर्फे फक्त मराठी मूडच्या ऑडियन्सना आणि आमच्या तरुणांना हे नाटक बघायला या एवढंच फक्त एक मराठी मूड या YouTube चॅनलच्या सर्व रसिकांनी अवश्य पुरुष बघायला या. पुरुष बघा, तुम्हाला नक्कीच एक जबरदस्त अनुभव मिळेल. आणि डिसेंबर पर्यंत हे नाटक महाराष्ट्रभर फिरणार आहे. आमच्या पेजवर, YouTube आणि सोशल मीडियावर तुम्हाला अपडेट मिळतीलच आणि तुमच्या पण सोशल मीडियावर याचे अपडेट नक्की असतीलच. तर त्यांना पण फॉलो करा आणि हे नाटक बघायला नक्की या. तर थँक्यू व्हेरी मच.